हॅलो मंडळी, तर आज आपण थंडी स्पेशल एकदम हेल्दी रेसिपी घेऊन येत आहोत, मेथी ज्वारीचे धपाटे. तर ह्याच्यामधली मेथी आहे आणि ज्वारी आहे ती आपली रक्तवाढीस मदत करते, तसंच ग्लुटेन मुक्त आहार आहे. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अशा अनेक फायद्यांनी हा पदार्थ भरलेला आहे. आपली पचनसंस्था सुद्धा सुधारते आणि अनेक असे न्यूट्रिशन्स आहेत. तर आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण काय घेतलेला आहे, अर्धा कांदा हा किसून घेतलेला आहे आणि अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मेथी साफ करून घेतलेली आहे, तोडून घेतलेली आहे. 3-3 देठ अशी करून घ्यायची मेथीची आणि तिला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तर मेथी चिरून व्यवस्थित घ्यायचे जेणेकरून त्याचा पूर्ण रस उतरला पाहिजे. मेथी चिरायच्या अगोदर धुवून घ्यायची आहे, चिरल्यानंतर ती धुवायची नाही, नाहीतर त्याचे सगळे न्यूट्रिशन्स निघून जातात. त्याच्यानंतर आपण हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर मिरचीही आपण बारीक चिरून घ्यायची आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट किंवा नुसती मिरचीची पेस्ट टाकली तरी चालेल. आता आपण सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. एवढेच इन्ग्रेडियंट आपण यूज केलेले आहेत. कांद्याचं तुम्ही बघू शकता, कांदा मी बारीक चिरूनही घेतलेला आहे आणि किसूनही घेतलेला आहे. याच्यामुळे काय होतं, तर कांद्याचा जो फ्लेवर आहे तो धपाट्यांमध्ये अतिशय छान लागतो जर अशा प्रकारे कांदा दोन्ही पद्धतीने चिरून घेतला तर. त्याच्यानंतर कोथिंबीर आहे, मिरची आहे आणि आपली मेथी आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट मेन आहे, जास्त इन्ग्रेडियंट लागत नाहीत. सगळ्यात सोपी पद्धत आहे ही. त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ, फक्त ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत, गरम मसाला टाकणार आहोत, चाट मसाला टाकणार आहोत, हिंग टाकणार आहोत, जिरं टाकणार आहोत, मीठ टाकायचं आहे आणि ओवा आहे तो हातावर थोडा रफ करून तो टाकायचा आहे. जिरं सुद्धा हातावर थोडं रफ करून टाकायचं, जेणेकरून काय होतं, त्याचा फ्लेवर एकदम त्याच्यामध्ये उतरतो. आणि ओवा हा सुद्धा पचनासाठी खूप हेल्पफुल आहे, तर तुम्ही तो वापरा, जेणेकरून डायजेशनसाठी सुद्धा खूप चांगला आहे. मी वरनं असं तूप टाकलेलं आहे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुपाचा एक छान फ्लेवर येतो ज्वारीसोबत, त्याच्यामुळे मी टाकलेलं आहे. आता आपण लाल तिखट हे आपण टाकलेलंच आहे. त्याच्यानंतर थंडी स्पेशल जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे तीळही टाकायचा आहे, जो आपल्याला थंडीमध्ये उबदारपणा देतो. अशी थंडीसाठी एकदम पौष्टिक रेसिपी आहे. तर आता हे सर्व जे आपण सुके इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे बारीक केलेले इन्ग्रेडियंट्स आहेत, आपले जिन्नस आहेत, तसं म्हटलं तर कांदा, मेथी, कोथिंबीर आणि मिरची हे आपण टाकायचं आहे हळूवारपणे, एक आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहिला म्हणजे कांदा टाकून घ्यायचा, जेणेकरून जो कांद्यातला रस आहे तो पिठामध्ये असं पूर्ण मऊ होतो, शोषून घेतो तो सगळं पाणी. त्याच्यामुळे ते पिठाला एक छान फ्लेवर येतो. त्याच्यानंतर बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स घालून त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मेथी त्या पिठाला एकजीव झाली पाहिजे, जेणेकरून त्या धपाट्याला असा मेथी आणि कांद्याचा एक फ्लेवर खूप छान येतो आणि गरमागरम हे धपाटे एकदम अप्रतिम लागतात. तर अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला जास्त पाणी टाकायचं नाहीये, नाहीतर सगळे इन्ग्रेडियंट्स एकमेकांना व्यवस्थित असे मिक्स होत नाहीत. जर झाले नसतील तर हळूहळू पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ऍडजस्ट करायची आहे. मी तुम्हाला लास्टला दाखवणारच आहे की त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे. तर आपल्याला हे घट्टही ठेवायचं नाहीये. अशा प्रकारे हे पीठ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. ही अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर त्याला व्यवस्थित असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं. जेवढं आपण मळू तेवढे इन्ग्रेडियंट एकमेकांमध्ये मर्ज होतात आणि टेस्ट खूप छान लागते. आता त्याच्यानंतर आपण परत पाणी टाकून घेऊया, कारण आपल्याला हे पीठ खूप असं नाही पण मीडियम असं पातळ करायचं आहे, कारण आपल्याला धपाटे बनवायचे आहेत. आणि अशा प्रकारे पीठ केल्यानंतर ते धपाटे टेस्टला खूप छान लागतात. तर अशा प्रकारे पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता काय करायचंय, एक कापड घ्यायचंय, कॉटनचं कापड घेतलेलं आहे, मी धुवून घेतलेलं आहे स्वच्छ आणि ते ओलं केलेलं आहे कापड. त्याच्यावरती एक गोळा घ्यायचा पिठाचा आणि वरती थोडं पाणी लावून थोडं स्प्रेड करून घ्यायचं आहे. नंतर पाण्याचा मध्ये हात लावत आपल्याला ते धपाटे जे आहे ते पूर्णपणे स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर डायरेक्ट उचलता येत नसेल, धपाटे थापलेले असतात जे डायरेक्ट उचलता येत नसतील, कापडावरून वाकडे होत असतील, तर त्याच्या खाली तुम्ही प्लास्टिक टाकू शकता, एक कडक प्लास्टिक. त्याच्यावरती तुम्ही हे टाकू शकता कापड, जेणेकरून आपल्याला उचलायला ते बरं पडतं. सो आता आपण वरनं तीळ लावून घेऊया.
तीळ हे आता आपण एका साईडने लावून घेतोय आणि जेव्हा आपण तव्यावरती हे पसरू तेव्हा दुसऱ्या साईडनी सुद्धा तीळ लावून घ्यायचे आहेत. आता आपण तवा गरम केलेला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल स्प्रेड करायचं आहे. चमच्याने आपण ते व्यवस्थित स्प्रेड करूया आणि तवा थोडा थापला की त्याच्यावरती आपण ते मिश्रण आपण टाकून घेऊया. अशा प्रकारे जर तुम्हाला मिश्रण टाकता येत नसेल तर ह्या कापडाच्या पाठी एक प्लॅस्टिकचं शीट ठेवायची, जेणेकरून तुम्हाला ते उचलता येईल. तर आता आपण तेल घालून व्यवस्थित असं दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत आपण त्याला असं रोस्ट करून घ्यायचं आहे. आता आपण वरनं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण तीळ लावून घ्यायचे आणि दोन्ही साईडनं थोडं थोडं तेल टाकून किंवा कमी तेल टाकून कमीत कमी आपण मस्तपैकी त्याला दोन्ही साईडनी रोस्ट करून घ्यायचं आहे. आणि मग आपली रेसिपी रेडी होईल. एकदम गरमागरम हेल्दी टेस्टी थंडी स्पेशल ज्वारी मेथीचे धपाटे. तुम्ही हे नक्की करून पहा, गरमागरम एकदम सुंदर लागतात, नुसते खाल्ले तरी सुंदर लागतात. नक्की करा. कसे होत आहेत मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. फॉलो फॉर मोर. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा. थँक्यू.